बॉलिवूडमधील दोन रोखठोक अभिनेत्री कंगना रनौत आणि तापसी पन्नू यांच्यातला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. निमित्त ठरली ती तापसीची एक ताजी मुलाखत. या मुलाखतीमध्ये कंगनासोबतच्या जुन्या वादावर बोलताना तापसी म्हणाली होती की एखाद्या व्यक्तीबद्दलचं मत हे तिच्या संगोपनातून आणि संस्कारामधून दिसून येतं. तापसीच्या या वक्तव्यामुळे कंगनाचा पारा चांगलाच चढला. कंगनानं आपल्या नेहमीच्या आक्रमक अंदाजामध्ये इंस्टाग्रामवर पोस्ट करत तापसीवर जोरदार निशाणा साधला. तापसी आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपला वापर करते असा आरोप करत कंगनानं तिला पुन्हा एकदा सस्ती कॉपी असं म्हटलेलं आहे. विशेष म्हणजे या वादामध्ये कंगनानं थेट तापसीच्या आई वडिलांना आणि संस्कारांनाही लक्ष्य केलंय. तापसी पन्नू टाइप लोग हैं जो मेरे माता पिता को, मेरी परवरिश को, मेरे बैकग्राउंड को अपमानित करते हैं. ये लोगों के लिए मेरा सिर्फ एक मैसेज है कि अगर आप लोग मेरे समान 1% भी लाइफ में सक्सेस नहीं कमा पाए हो तो मैं आपका कोई भी ज्ञान नहीं सुनूंगी. सब फेल और बिल्कुल अनवांटेड लोग जो हैं, मुझे जब देखो 4 गालियां देते रहते हैं मीडिया में आने के लिए. पहले आप कंगना रनौत बनो तो सही, आप बन के दिखाओ ना. लेकिन आप लोगों की मैं बिल्कुल कोई भी सलाह मशवरा नहीं सुनूंगी. कोई कुत्ता कह रहा है, कोई माता पिता को गाली दे रहा है, कोई कहता है टांग उठाती है. मैं ये भद्दी टिप्पणियां नहीं सुनूंगी. ये भूखे नंगे लोग मुझ पे लैच ऑन नहीं हो सकते हैं. इनफ इज इनफ. तर पाहूयात हा वाद नेमका काय आहे. कंगना रनौत सोबतचा वाद मिटलाय का असा प्रश्न विचारला. तापसी म्हणाली ती कंगनाला कधी भेटलेली नाही. वाद सुरू झाला तेव्हाही दोघींची भेट झाली नव्हती आणि आताही झालेली नाही. तापसी पुढे म्हणते एखाद्या व्यक्तीबद्दलचं आपलं मत हे आपलं संगोपन, बोलण्याची पद्धत आणि गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवत असते. त्यामुळे कोण कुठून येतं हे समजण्यासाठी तेवढं पुरेसं आहे.